एकनाथी भागवत अध्याय क्रमांक 9. आपण काल पाहत होतो की अवधूत दत्तात्रय यदुराजाला काय सांगते, सद्गुरू बद्दल सांगते. मी ध्याला सद्गुरू मानलं म्हणले, पण मी 24 गुरु केले, ध्याला पण सद्गुरू मानलं, ध्याकडनं मी शिकलो. 24 गुरु मानले मी, त्यांच्याकडनं शिकलो. पण जो माझा मूळ गुरु आहे ना, त्या मूळ गुरुने आत्मबोध दिला, म्हणून मला ते 24 गुरुंकडनं मला ज्ञान घेता आलं. म्हणजे सगळ्यात माझे महत्वाचे कोण येतं, ते ज्यांनी मला आत्मबोध दिला ना, ते माझे खरे गुरु येतं. आणि त्यांच्यामुळे ही जगतच, हे 24 नाही, हे अख्खं जगच गुरु झालं म्हणले माझं सगळं. म्हणजे ज्यांनी मला आत्मबोध दिला ना, तेच हे अख्खं जगत भर झाले आता सगळे. त्यांच्याकडनं मला त्या गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि आता तेच सांगतात आपल्याला. मग ज्यावेळेस असं यदुराजाला भगवंतांनी अवधूत दत्तात्रयाने सांगितलं, त्यावेळेस ते यदुराजाला पण काय झालं, ते त्यांचाही भाव तयार झाला. आणि अवधूत दत्तात्रयाने त्यांना आलिंगन दिलं. आलिंगनामुळे दिल्यामुळे त्यांचा काय झाला, भाव तयार झाला. अष्टस्थिती भाव तयार झाला त्यांच्या ठिकाणी. अंग थरथर कापायला लागलं, डोळ्यातून धारा व्हायला लागला, अंग रोमांच उभे राहिले. काल ही गोष्ट पाहिली. आता आज गुरु प्राप्ती लागे सर्वथा, थोर जनार्दनाशी चिंता, विसरला तिन्ही अवस्था सद्गुरु चिंतित चिंतनी. मग गुरु प्राप्तीसाठी जनार्दनाला मुख्य चिंता लागून राहिली होती. सद्गुरूच्या चिंतनात त्याला जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती यांचा विसर पडला. शेवटला त्यांनी आपण काल एक पाहिलं होतं की मग एकनाथ महाराजांनी दत्तात्रयांची गुरु परंपरा सांगितली. म्हणजे त्यांची जे आहेत ना, त्यांची दत्तात्रय, म्हणजे त्यांनी कसा कसा उपदेश दिला कोणाला का नाही. आपण काल परंपरा नाही पाहिली होती शेवटला, गुरु परंपरा. ते म्हणतात, दिली दत्ता संत एकनाथ महाराज म्हणतात, तू अवधूत साक्षात दत्तात्रय होता. त्याला आलिंगनाच्या निमित्ताने यादवाला आत्मन येण्याची अनुभूती दिली. यदुराजाला काय दिली, आत्मन येण्याची अनुभूती दिली. दत्तात्रयांची गुरु शिष्य परंपरा त्यांनी सांगितली पुढे प्रमाणे. पहिला सहस्रार्जुन, दुसरा यदू, तिसरा कलियुगातील जनार्दन. म्हणजे एकनाथ महाराजांचे सद्गुरू जनार्दन स्वामी, अशी त्यांची परंपरा आलेली आहे. ते दत्तात्रयांची परंपरा पुढं नारायण महाराज, बलभीम महाराज का, नारायण महाराज जालवणकर, बलभीम महाराज का नाही, सखानंद, शांतामाई, अशी परंपरा आपल्यापर्यंत आलेली. म्हणून आता गुरुप्राप्तीसाठी जनार्दनाला मुख्य चिंता लागून राहिली होती. म्हणून सद्गुरूच्या चिंतनात त्यांना जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती यांचा विसर पाडला. आता जेव्हा जनार्दन स्वामींना दत्तात्रय गुरु झाले त्यांचे, पण त्यांना ज्यावेळेस सद्गुरू झाले नव्हते तोपर्यंत त्यांना काय लागली होती, चिंता लागली होती. आणि मग सद्गुरूच्या चिंतनामुळे त्यांना जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती तिन्ही काळी त्यांना विसर पाडला सगळा. देवभावाचा भोगता, दृढ जाणून अवस्था, ये निघाली श्री दत्ता, त्याने हातू माथा ठेविला. मग त्याची अवस्था पाहून भावाचा भुकेला असणारा देव दत्तात्रय त्याच्यापाशी आला व त्याने त्याच्या मस्तकावर हात ठेवला. कारण अशी तळमळ लागली पाहिजे साधकाला, बरं का, भक्ताला लागली पाहिजे तळमळ. जे मुमुक्ष आहे ना, त्या मुमुक्षाला तळमळ लागली पाहिजे. ज्यावेळेस त्याला अशी तळमळ लागते, त्यावेळेस सद्गुरू गोंधळे महाराज सांगते, सद्गुरू काय होईल, आपण आपल्याला अधिकारी संपन्न तयार करून घ्यावा. मुमुक्ष तो आपल्यापाशी एवढा यावा की त्या सद्गुरू आपला जमिनीतून वर निघेल किंवा आकाशातून खाली पडेल, म्हणजे एवढं आपण आपल्याला तयार करून ठेवा. आणि अशी तळमळ त्या जनार्दन स्वामींना लागली होती. आणि जनार्दन स्वामींना तळमळ लागल्यावर भगवंत दत्तात्रय त्यांचे गुरु म्हणून तिथं आले, प्रकट झाले आणि त्यांच्या मस्तकावरती हात ठेवला. हा तर ठेविताची तात्काळ, बोधू आकाळीला सकळ, मिथ्या प्रपंचाचे मूळ स्वरूप केवळ स्वबोधे. वरद हस्त ठेवता क्षणीच त्याला आत्मज्ञान झाले. वरद हस्त ठेवला ना दत्तात्रयाने त्यांच्या मस्तकावरती, त्यांना लगेच आत्मज्ञान झाला. काना वचनाचे भीटी, सरिसापैकी रीती, वस्तूच होणे उक्ती कवणी एकू. मस्तकावरती हात ठेवला आणि त्यांच्या कानामध्ये बोध सांगितला दत्तात्रयांनी की तू ध्येय नसून तू कोणी आत्मस्वरूप आहेस, आणि तू तुझ्या पुरता नसून तू कसा आहे, व्यापक आहेस, असं त्यांना आत्मबोध सांगितला. आणि असं आत्मबोध सांगताच त्यांना कानामध्ये सांगितलं की लगेच त्यांना काय झालं, आत्मज्ञान झालं. सगळा प्रपंच त्यांना मिथ्या झाला, सगळा संसार त्यांना मिथ्या झाला. हा प्रपंच म्हणजे काय, जगत दिसतंय ना, जगडंब सगळं, हे सगळं काय त्यांना मिथ्या जाणवायला लागलं. कर्म करोनी आकर्ता, तोची आकर्तात्मबोध झाला देता, देयास्तुनी विदहता, तेही तत्वता कळीला. तो कर्म करून आकर्ता होता. बघा कसा होता तो, कर्म करून आकर्ता होता का, कारण कर्म कुणाचं, देहाचं आहे. आणि मग आपण आपलं स्वरूप देह का नाही, म्हणून कर्म करून आकर्ता. आपल्या आकर्तेपणाचा बोधच त्यांनी जनार्दनाला दिला. ध्येयधारी असूनही त्याने विधी अवस्था स्वीकारली. दत्तात्रय कसे होते, कर्म करून आकर्ते होते ते, आणि आपला आकर्तेपणाचा बोधच त्याला दिला. म्हणजे काय,
आपल्याकडनं काहीच होत नाही, तू काहीच करणारा नाही. तुझं जे खरं स्वरूप आहे ना ते स्वरूप काहीच करत नाही. करतं का काही सांगा बरं मला? काहीच करत नाही. पण त्याची सत्यशिवाय होतंय का काही? त्याची सत्यशिवाय होतही काही नाही. म्हणून असे असणारे तुझं स्वरूप आहे म्हणले. आणि ते असा असणारा बोध जनार्दनाला दत्तात्रयाने दिला. म्हणून त्यांनी काय झालं, विद्यावस्थेमध्ये गेले. ते विद्यावस्था गेले म्हणजे आता मी त्याला द्यायचं भान राहिलं नाही जनार्दन स्वामींना. गृहाश्रम न सांगिता, कर्मरेखा न लंगिता, निज व्यापारी वर्तता, बोधू सर्वथा न मिळले. बघा, मग त्याने गृहस्थाश्रम सोडला नाही. बघा, मग आता ते आत्मबोध प्राप्त करायचं होतं. मग जनार्दन स्वामीला गृहस्थाश्रम सोडायची पाळी आली का? नाही आली पाळी. कर्म मर्यादा म्हणजे कर्म त्यांना त्यांच्या उपाधीला जे कर्म आलेलं आहे प्रारब्धानी, ते कर्म सोडायची पाळी आली की त्यांना नाही. तो त्यांचं कर्म करतच होता, त्याच्या वाक्याला आलेलं. म्हणून कर्म मर्यादा ओलांडलेली नाही. नित्य व्यवहारात वागत असताना नित्य त्यांचे रोज नित्य नेमाने त्यांचे जे काही व्यवहार असतात द्यायचे प्रारब्धाचे, ते सगळे व्यवहार चालू होते आणि त्याची आत्मस्थिती कधी मलिन झाली नाही. मग हे सगळे व्यवहार करूनही, हे सगळे कर्म करूनही त्यांच्या आत्मस्थितीमध्ये बिघाड झालेला नाही. येते लक्षात? तो भोदू आकळता मना, मन मुकले मनपणा, अवस्था नावरेची जनार्दना, मूर्छपन्न पडेला. ते ज्ञान मनात उदय पावताच मनाचा मनपणाच नाहीसा झाला. ते एकदा मन काय झालं, ते असताना म्हणे ना, ते उदय मनामध्ये उदय पावलं आणि त्याचं मनपणाच काय झालं, नाही झालं. म्हणजे मन उन्मन होऊन गेलं. आता मन शिल्लकच नाही राहिलं. कारण त्या भावावस्थेत जनार्दन मूर्छित होऊन पडले. अशी भावावस्था झाली ना, जनार्दन स्वामी काय झाले, मूर्छित होऊन पडले. आता मन शिल्लक राहिलं नाही ना. कोणी संकल्प करायचा, कोणी विकल्प करायचा, संकल्प विकल्प करणारा म्हणे आणि तेच नाहीसं होऊन झालं. त्यामुळे वृत्ती काय तडाकर होऊन गेली. त्यामुळे काय झालं, आठव झाला भाव का नाही. आता त्याला देहाचा आठवच राहिला नाही त्यांना, म्हणून त्याला मूर्छा आली, त्यांना मूर्छित होऊन पडले. ती अशी साबद करुणी तत्वता, म्हणे प्रेमा राही सत्वावस्था, तो ही गिळवणी सर्वता होय तरवतता निज भोदे. तेव्हा त्याला सावध करून दत्तात्रय म्हणाले, सत्वगुणाच्या अवस्थेतही प्रेमासक्ती राहते, म्हणून तोही टाकून तू आत्मनिष्ठ राहा. काय सांगितलं भगवंतांनी? दत्तात्रयाने जनार्दन स्वामीला सावध केलं. परत मूर्छा आली होती ना त्यांना, त्या ठिकाणी त्याला सावध केलं. आणि सत्वगुणाच्या अवस्थेत काय म्हणले त्यांनी, प्रेमासक्ती राहते म्हणले, प्रेमासक्ती. म्हणून तोही टाकून तू आत्मनिष्ठच राहा. तर काय म्हणले, सत्वगुणाची अवस्था जी अवस्था आहे ना, त्या अवस्थेमध्ये प्रेमासक्ती राहते म्हणले, प्रेमाची आसक्ती राहत असते. म्हणून ती सुद्धा टाकून दे म्हणले. म्हणजे काय, सत्वगुण, रजगुण, तमगुण. मग रजगुण आणि तमगुण नाहीसा होतो, सत्वगुणाने रजगुण नाहीसा होतो, आणि रजगुणाला शुद्ध सत्वगुण आणि सत्वगुण नाहीसा होऊन जातो. शेवटी सत्वगुणही संपून जात असतो. म्हणून ते सुद्धा टाकून द्यायचं म्हणले. मग पूजा विधी करुनिया, जव जनार्दनू लागला पाया, तवा दृश्य झाला दत्तात्रेया योग मायेचे नियोगे. तेव्हा जनार्दनाने यथाविधी पूजा करून त्यांच्या चरणावर मस्तक ठेवले. बघा, म्हणजे साबत झाले ते, मग त्यांनी काय केलं, त्या दत्तात्रयांची यथायोग्य पूजा केली त्याच्या चरणाची. तेव्हा दत्तात्रय योग शक्तीने अदृश्य झाले आणि त्यांची पूजा पूर्ण झाली की भगवान दत्तात्रय अदृश्य होऊन गेले. कथेशी फाकलो सर्वथा, तो कोपून मानावा श्रोता, प्रसंगे गुरुविवंचना होता, मी ही गुरुकथा बोलिलो. एकनाथ महाराज म्हणले, मी थोडी कथा सोडून बाजूला विषयांतर झालं म्हणले माझ्याकडनं. काय झालं म्हणले, कारण मी सांगतोय काय, आता दत्तात्रयाचे 24 गुरु त्यांनी वर्णन केलेलं आहे. आणि त्यांनी जे देहाकडनं काय शिकले, देहाच्या ठिकाणी असताना तत्व जे वृत्ती आहे, वृत्ती कशी तडाकार होऊन जाते हे सांगत असताना मी काय झालं, जनार्दन स्वामींचे हे सांगितलं. एकनाथ जनार्दन स्वामीत ना, त्यांना सद्गुरूचे दत्तात्रयांची कशी वेग झाली, त्यांचं थोडंसं चरित्र सांगितलं. म्हणून काय झालं, म्हणजे थोडं विषयांतर झालंय. म्हणून श्रोत्यांनी माझा राग धरू नये, राग धरू नये. या प्रसंगी गुरुचा विषय निघाला की माझ्याकडनं असंच होतं, म्हणून गुरुची कथा सांगितलं की माझ्याकडनं असं होणार म्हणले, असं होतं म्हणलं माझ्याकडनं. गुरु बद्दल बोलायला गेलं ना की त्या वक्त्याला भान राहत नाही. आपल्याकडे असं होतं बा, एखाद्या गुरुवर बद्दल बोलायला गेला ना त्याला भान राहत नाही, तो लगेच त्याचा विषय सुटून जातो. म्हणून मज तव चुकी पडली मोठी, चुकणी सांगतली गुरु गोटी, ते ही संस्कृत नव्हे मराठे, वृथाचा वटी न म्हणावे. पण ही माझी चूक झाली, मी चुकून माझ्या गुरुची कथा सांगितली आणि ते ही संस्कृतात नव्हे तर चक्क मराठीमध्ये सांगितले म्हणले. फार मोठी चूक झाली म्हणले माझ्याकडनं. म्हणजे जे सांगायचं होतं मला ते राहिलं बाजूला आणि माझी गुरुची कथा मध्ये घातली म्हणले मी. त्यामुळे माझ्या, आणि ती पण कशी संस्कृत मध्ये नाही म्हणले, मराठीत सांगितली. पण माझी ही व्यर्थ बडबड झाली आहे, असे कृपा करून तुम्ही समजू नये. जरी मी तुम्हाला सांगितले असते ना, पण व्यर्थ बडबड असं समजू नका. म्हणजे जरी त्याने हे सांगितलं असं ना आपल्याला
तरी सुद्धा त्यांना सद्गुरूच्या भेटीसाठी लागली तळमळे नाही. तळमळ तर आपल्या लक्षात येते का नाही? म्हणजे त्या मुमुक्षताला किती तळमळ लागली पाहिजे सद्गुरूच्या भेटीची, सद्गुरू प्राप्त व्हावं म्हणून लागली पाहिजे का नाही? मग हे त्यांनी सांगितलेल्या गोष्टीवरून आपल्या लक्षात आली. जो असेल गुरुभक्त तो हे जाणेल मनोगत, जो गुरुस्मरणे सदोदित त्याशी हे हृदगत कळेल. बघा, म्हणून जो गुरुभक्त असेल ना त्यालाच हे कळेल म्हणले. मी काही सांगितलं ते, जो गुरुभक्त असेल ना त्यालाच हे कळेल म्हणले. का सांगितलं ते? कारण नित्य गुरुस्मरण करीत असले तर तो ज्यातील मर्म जाणेल. ज्याला सतत गुरुचं स्मरण होत असेल ना, गुरुशिवाय सतत गुरुचं ध्यान आहे, तर त्यालाच त्यातलं काही म्हणजे सांगितलं ना हे मर्म त्याला त्यातलं कळत. ज्याशी गुरुचरणी श्रद्धा गाडी, ज्याशी गुरु भजनी अति आवडी, जेही गुरुप्रेम जोडिले जोडी, ते हे गोडी जाणते. ज्यांची गुरुचरणावर आढळ श्रद्धा असेल, बघा, ज्यांची गुरुचरणावरती काय आढळ श्रद्धा असेल, गुरुभक्तीची ज्याला आवड असेल, असाच गुरुप्रेम ज्यांनी संपादन केले असेल त्यालाच यातील गोडी समजेल. मी जे सांगितलं ना याच्यामध्ये काय जो गोडवा आहे ना, हा गोडा कुणाला समजल? ज्याला गुरुवरती प्रेम आहे, गुरुवरती श्रद्धा आहे त्याला. ज्या सद्गुरूचे नाव घेता चारी मुक्त ओढविती माथा, मुक्ती नावडे गुरुभक्ता नित्य मुक्तता, गुरुचरणी सद्गुरूचे नाम घेतात चारी मुक्ती मस्तक नम्र करतात. सद्गुरूचं नाम घेतलं ना काय होता? चारी मुक्ती नम्र होऊन जातात. गुरुभक्तांना मुक्तीची चाडच नसते. गुरुभक्तांना काय नसतं? त्यांना ती मुक्ती फिक्ती काय लागत नाही गुरुभक्तांना. कारण गुरुपदापाशी नित्य मुक्ती बसत असते. का? कारण त्यांना गुरुचरणाची सेवाच फार आवडते. दास्यत्व, गुरुला त्याने मालक करावा आणि त्याचा सेवक व्हावा, त्याची सेवा करावा, हेच त्या गुरुभक्तांना आवडत असतं. म्हणून ते मुक्ती फिक्तीला मुक्तीच्या मागे लागत नाही. म्हणजे का लागत नाही? कारण ती मुक्ती कुठे आहे? संतांच्या चरणावरती आहे. आणि मग हा कोणाची सेवा करतोय? त्यांच्या चरणाची सेवा करतोय. मग ह्याला काय मुक्ती शोधायची गरज आहे दुसरीकडे कुठे? म्हणून ज्याचे घेता चरण तीर्थ चारी मुक्ती पवित्र होत, पाया लागते पुरुषार्थ धन्य गुरुभक्त त्रिलोकी. ज्यांच्या चरणाचे तीर्थ घेतले असता चारी मुक्ती पवित्र होतात. म्हणजे असे असणार सद्गुरूंचं चरणाचं तीर्थ जर घेतलं तर चारी मुक्ती पवित्र होतात. मग पुरुषार्थ ज्यांच्या पाया पडतात त्या गुरुचं भक्त धन्य होय. बघा, पुरुषार्थ सुद्धा जो पुरुषार्थ आहे ना, चौथा पुरुषार्थ, तो पुरुषार्थ सुद्धा काय करतो? गुरुच्या चरणांच्या पाया पडत असतात तो. मग सांगा बरं, गुरुभक्त किती धन्य असेल गुरुची भक्ती करणारा. म्हणजे चैतन्य नित्य निराधार, निधर्मक निर्विकार, त्यांचा केला जीर्ण उदार, सत्य साचर जगद्गुरु, नित्य निरालंब धर्मरहित निर्विकार अशा चैतन्याचा जीर्ण उद्धार केला. सद्गुरूचं सतस्वरूप आहे. बघा, नित्य असणारं, निरालंब असणारं, धर्मरहित असणारं, निर्विकार असणारं असं जे चैतन्य स्वरूप आहे, असं जे आत्मस्वरूप आहे, त्याचा काय केला? जीर्ण उद्धार केला. जीर्ण उद्धार केला म्हणजे काय केलं? त्याचा आपल्याला विसर पडला होता, त्याची परत आपल्याला आठवण करून दिली. आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी आपल्याला परत जाग केलं, म्हणजे जीर्ण उद्धार केला. म्हणून सद्गुरू सत्य स्वरूप आहे. सद्गुरू कसे येतं? सतस्वरूप आहे. कारण ही सद्गुरूशिवाय दुसरं कोण करू शकत नाही ही गोष्ट. म्हणून सद्गुरू कृपा नवती देवांची कथा वार्ता, देवांशी देवपणी स्थापिता सत्य सर्वता सद्गुरू. म्हणून सद्गुरूची कृपा झाल्यावर देवांची कथा संभवत नाही. सद्गुरूची कृपा झाली ना मग त्यांची काही देवांची कथा संभवत नाही. कारण सद्गुरू देवाला देवपणा देणार आहे. कारण देवाला देवपणा कुणामुळे आलाय? संतांमुळे झालाय ना, सद्गुरूमुळे झालाय. म्हणून सद्गुरू कृपे विन पाही, देव असतोची झाला होता नाही, ते असे देवपणे ठेवून ठाई, भजविता पाही गुरुराव. मग सद्गुरूची कृपा नसल्यामुळे तर देव असूनही नसल्यासारखा होता. सद्गुरूची कृपा नसल्यामुळे काय झालं? देव असूनही नसल्यासारखा आहे. मला सांगा ना, कारण देव सद्गुरू होऊन आलेला आहे ना. मला सद्गुरूच देव होऊन आलं म्हणले होता, मग हे भक्तासाठी जो भक्त आहे किंवा जे शिष्य आहे त्याचा देव कोण झाला? आता गुरु झाला. मग जर गुरु देव आहे मला तर बाकीच्या देवाकडे कशाला पाहिजे देव? म्हणून त्याला देवपणे मंदिरात बसून त्याचे भजन पूजन करावयास लावणारा सद्गुरूच होय. बघा, म्हणून हा सद्गुरू काय करतो? त्या देवाला देवपणा आणतो, त्याला मंदिरामध्ये बसवतो आणि ते भक्ताला त्याची सेवा करायला लावतो, त्याचं भजन करायला लावतो, त्याचं पूजन करायला लावतो. कोण? सद्गुरू. त्या सद्गुरूची कथा चुकोनी झालो बोलता, थोर अपराध हा माझा माथा, क्षमा श्रोता करावी. म्हणून अशा त्या सद्गुरूची कथा मी चुकून बोललो, हा माझा मोठाच अपराध झाला, तरी श्रोत्यांनी मला क्षमा करावी. वृथा बोललो नाही जाण, झाले बोलावया कारण, दत्तात्रय शिष्य कथन करिता जनार्दन आठवला. मी हे काही उगाच बोललेलो नाही, कारण तसे घडले. बघा, उगाच काय बोललो का? नाही, कारण तसं घडलं. काय कारण घडलं? कारण दत्तात्रयची शिष्याची परंपरा सांगत असताना माझ्या गुरु जनार्दन स्मरण झालं ना, त्यांची
शिष्यांची परंपरा सांगत होतो का नाही मी? मग ती परंपरा सांगत असताना त्यात माझं गुरुचं नाव आलं ना, आणि त्या गुरुचं नाव आलं म्हणून मला त्याचं काय झालं, आठवण झाली. आणि आठवण झाल्यामुळे मग हे राहीन का? म्हणून मी जरी नाठवी जनार्दनाशी, परी तो विसरून येदेची आपण अशी, हटे देतोशी आठवणीशी अहर्निशी सर्वदा. मी जरी स्मरण केले नाही तरी तो मात्र स्वतः मला काय त्याचं विस्मरण होऊन देत नाही. मी जर विसरलो ना त्याचं आठवण करायची, पण तो सद्गुरू मात्र मला विसरत नाही ना. मी जर विसरलो तर तो काय करतो, मला प्रत्येक आठवण करून देतोय. म्हणून रात्रंदिवस निरंतर बळानेच काय होतं, मी याचे मला काय करतोय, स्मरण देतात करून. सद्गुरू काय करतात, मला त्यांचं स्मरण आठवण करून देतात असतात. जिकडे 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 मी पाहे, तिकडे तिकडे तोची होऊन राहे. मी जरी त्याकडे न पाहे, ते न पाणे होय ते माझे. बघा, म्हणून मी जिकडे जिकडे पाहतो ना, तिकडे तिकडे कोणी सगळा सद्गुरूच भरलेले माझे. जनार्दन का नाही, जनन होय अवघा जनार्दन. आणि मी जर त्याच्याकडे पाहिले नाही तर माझे न पाणे पण तोच होतो. आणि जरी मी नाही पाहिलं, जरी मी तिकडे पाहिलं, इकडे तिकडे कुठेच पाहिलं नाही, तिकडे न पाहणं सुद्धा माझं कोण आहे, तोच आहे ना. कारण आता तो सगळा व्यापक कोण आहे, सद्गुरूच आहे. आता सद्गुरू सोडून दुसरं कोण आहे का? कोणीच नाही. मग आता पाहिलं तरी कोणी सद्गुरूच्या, नाही पाहिलं तरी कोणी सद्गुरूचे. म्हणून जिकडे मी विसरून जाये, तिकडेचे तो येऊन राहे. मी जरी त्याकडे न पाहे, ते न पाहणे होय तो माझे. म्हणून मी विसरण्याचा प्रयत्न केला तर माझ्या समोर येऊन उभा राहतो. म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष जरी केले तरी तो माझा दुर्लक्ष, तरी तोच जनार्दन रात्रंदिवस मला सोडत नाही. मग असं आहे बघा, भक्ताची कसरत कुठपर्यंत आहे, जोपर्यंत ते भगवंत आपला हात धरीत नाही तोपर्यंत, तो सद्गुरू आपले हात धरत नाही तोपर्यंत. एकदा त्या सद्गुरूने आपला हात धरला ना, मग भक्ताची काळजी संपली सगळी. आता का, आता त्याची काळजी कोणी घेतली? सगळी सद्गुरूने घेतली. आता ह्याने काय करावं, फक्त सद्गुरूच्या नित्य सहवासामध्ये राहावा, त्यांच्या बोधामध्ये राहावा, त्यांनी जो उपदेश केला ना त्या उपदेशामध्ये त्यांनी राहावा, तेवढंच काम करावा. सद्गुरू त्याला सुविसराच्या नंतर विसरू शकत नाही. हा सद्गुरूला विसरू शकत नाही, सद्गुरू त्याला विसरू शकत नाही. मग मी नकरी त्यांची कथा, तव तोची होय मुखी वक्ता. ऐशेनी बलात्कारे बोलविता, काय मी आता करावे. मी जरी त्याची कथा सांगितली नाही तरी तोच तुझ्या माझ्या मुखाने मुजुरमाने बोलण्यास मला भाग पडतो. मग मी काय करू सांगा ना. कारण हे बोलणारं कोणी सगळं माझे सद्गुरूच बोलून घेतात ना. ही फक्त बसायला जबड आहे, तिने मागे सांगितलं आपल्याला. ही कोणी फक्त जबड आहे बसल्याला, ही जड आहे जड. पण हे तू काय बोलायचं काय नाही बोलून घ्यायचं ही कोण ठरवतंय? सद्गुरू ठरवतात. मग आता हेतून निघालं म्हणजे त्यांची कोणाची इच्छा आहे? सद्गुरूंची इच्छा आहे, म्हणून त्यांनी बोलून घेतलं. दृश्य मी देखवाया बैसे, सर्व दृश्यास्त बाह्य जनार्दनू दिसे. श्रवणी ऐकता सौरशे, शब्दी प्रवेशे जनार्दनू. म्हणून मी एखादा वस्तू पाहू जाता तो त्या वस्तूच्या आत बाहेर जनार्दनच मला दिसू लागतो. एखादं काय जरी पाहायला गेलं ना, मला कोण दिसतंय? जनार्दनच. आत कोण आहे? जनार्दन. बाहेर पण कोण आहे? जनार्दनी. म्हणून काही श्रवण करावे तर त्या शब्दात कोण आहे? जनार्दन शिरून राहतोय. आता नाईक न पाहे म्हणून मी उगार आहे, तर उगपणाची अन्वये जनार्दन पाहू लागला. आता मी ऐकणारच नाही व पाहणारच नाही असे निर्धार जरी मी केला आणि स्वस्थ बसलो तर स्वस्थ बसणं सुद्धा कोण आहे? जनार्दनच आहे. कारण सगळे रूप कोणाची? त्याचेच आहेत ना. अनंत रूपे अनंत वेशी सगळं कोणी? तोच आहे. ऐसा अडकलो त्रिशुद्धी, जनार्दनी उघडो निधी. श्रोता सांगावी जी बुद्धी, मी अपराधी सर्वता. मी खरोखर अशा अडचणी सापडलो आहे. जनार्दन मला बाहेरच वेगळंच होऊ देत नाहीत. काय करत होऊन देत नाही, मला वेगळा होऊन देत नाही. त्यांनी जे मला त्याच्याशी एकरूप करून टाकलंय ना, आता ते एकच झाले. त्यामुळे मी कुठं जरी पाहिलं, कसं जरी बसलो, पाहिलं तरी तेच येत, नाही पाहिलं तरी कोणी तेच येतं, ऐकलं तरी तेच येत, नाही ऐकलं तरी तेच येतं. असं त्यांनी मला करून टाकलंय. म्हणून श्रोते हो, मी सर्वांचा अपराधी आहे. म्हणून तुम्ही मला काय करा, काहीतरी मला तो उपाय सांगायचे बाय करण्यासाठी. काय म्हणजे अपराध जो घडला तर माझा, या अपराधाची माझी माफी होईल. मला तुम्ही माफ करताना असं काहीतरी मला तुम्ही उपाय सांगा. श्रोते म्हणते नवला हो, येथ न देखो अहम भाऊ. पाथा बोलताचा अभिप्राव प्रेम पाहू लोटत. तेव्हा श्रोते म्हणाले, अहो काय नवल आहे बघा ना. म्हणले एकनाथाच्या ठिकाणी किती अनुभवच नाही म्हणले, अजिबात अंकरच नाही कसला. कारण याच्या बोलण्याचा आशय पाहिला की प्रेमाची भरती येते म्हणले. यांचं बोलणं ऐकल्यानं काय होतंय? प्रेमाचं भरता येते म्हणले. आणि जिथं अहंकार असतो तिथं प्रेमाचं भरता येत नाही. येथील विचारिता बोल, श्राब्दी होऊन सखोल. नवल प्रेमाची ओल, येता ती डोल स्वानंदे. याचे शब्द तर क्षीरसागरापेक्षा खोल अर्थाने भरलेले दिसतात. म्हणून याचे प्रेमाचे बोलणे एवढे अपूर्व आहे की ती आनंदाने मला मांग डोलवण्यास भाग पाडते. म्हणून जे तू केले गुरु निरूपण, ते सप्रेम ब्रह्मज्ञान. थोर निवावेलो जाण, नाही दूषण निरूपणा. एकनाथा बघा, कोण श्रोते सांगतात काय म्हणतात? एकनाथा, अरे तुझे वर्णन केलेस ना, ते ब्रह्मज्ञानाचेच वर्णन आहेस, फक्त तू सद्गुरू मध्ये घातलंय. कारण सद्गुरू ब्रह्म का वेगळं आहे का?
नाही, कारण ते असणारं ब्रह्मच, निर्गुण निराकार असणारं ब्रह्मच भक्तासाठी सद्गुरूच्या रूपाने आलेलं आहे. म्हणून त्या निरूपणाला दोष देण्यास जागाच नाही. तुझी दोष लावून देतोय ना, त्याला दोष द्यायचं काहीच कारण. तू अजून म्हणतोय माझ्याकडनं अपराध घडला, काही कारण नाही म्हणले अपराधी व्हायचं. म्हणून नित्य करावे गुरु स्मरण, ते गुरुप्रेम केले कथन, करीत अमृताचे आरोगण, पुरे कोण म्हणेल. म्हणून आम्ही अगदी तृप्त झाला आहोत. म्हणून ज्या गुरुचे निर्णय नित्य स्मरण करावे, त्या गुरुच्या प्रेमाचा महिमा तू कथन केलास तर अमृताच्या भोजनाला पुरे कोण म्हणेल, सांग बरं म्हणले. आम्ही काय झालं, तुझे श्रवण केलं ना, आम्हाला ते सांगितलं ना, आम्हाला सद्गुरूचं वर्णन केलं, त्याने आम्ही तृप्त झालेलो आहे. म्हणून त्या गुरुचे नित्य स्मरण आम्हाला पण झाले. म्हणून गुरुच्या प्रेमाचा महिमा म्हणले कथन केलंस तू. म्हणून आम्ही कसं झालो, अमृताचं भोजन आम्हाला मिळवलं म्हणले. जर अमृताचं भोजन मिळायला लागले त्याला कोण म्हणे बरं बास म्हणे का कोण त्याला बास? कसं झालं म्हणले ते. जनार्दनी दृढ भाव हाही कळला अभिप्रावो, निरोपणाचा नवला हो रसाळ पाहू उडवला. मग तुझी जनार्दनावर दृढ भक्ती आहे हे आम्हाला कळून आले आहे. त्या तुझे हे निरूपणही रसाळ वापूर्व झाले आहे. म्हणून तू मूळ कथा निरूपीशी अथवा आडकथा सांगशी, परी गोडिया निरूपणायशे न देखो अनिकाशी सर्वथा. म्हणून तू अन्य काही कथा सांगितलीस बरं का, तू काही जरी सांगितलं ना तरी निरूपणासारखी गोडी कशाला येणार नाही का येणार नाही? कारण तुझ्या ठिकाणी अहंकार नाही, अभिमान नाही. आणि तुझे ना सद्गुरूचा तू दास सेवक आहेस तू. म्हणून सेवाभाव तुझ्या ठिकाणी असल्यामुळं तू काय जे सांगशील ना त्याला सगळं गोड अमृतासारखंच लागणारी म्हणले, चविष्ट लागणारी म्हणले. म्हणून शुद्ध निरूपण गुरु वर्णनेशी वर्णवणी अपराधी म्हणविशी, एके घोळली बुद्धी कैशी माणूस हृदयाशी वाढविला. म्हणून तू शुद्ध निरूपणाचे गुरुचे वर्णन केलेस आणि लगेच स्वतःला अपराधी म्हटलेस. यावरून तुझी बुद्धी गुरुशी किती एकरूप झाली आहे हे स्पष्ट होते. म्हणून श्रोत्यांच्या मानच वाढविला आहे. बघा काय झालंय, तू काय केलंय, जे सद्गुरूचं वर्णन केलंय ना आणि म्हणलं ना अपराध शिवपरत म्हणला माझ्याकडनं अपराध झाला. म्हणजे तुझी जी बुद्धी आहे, म्हणजे श्रोते म्हणतात एकनाथ महाराजांना काय, तुमची जी बुद्धी आहे ती बुद्धी सद्गुरूशी किती एक म्हणजे साधलेली आहे, म्हणजे किती एकरूप झालेली तुझी बुद्धी सद्गुरूपाशी. म्हणून काय झालं मला, आमचाही मान वाढला म्हणजे त्यामुळं तुझे वर्णन केले त्याच्यामुळं. म्हणून तुझे जे अपराध बुद्धी ते प्रवेशली भगवतपदी, झाली अपराधाची शुद्धी देखणी त्रिशुद्धी तू होसी. म्हणून स्वतःला अपराधी म्हणण्याची तुझी बुद्धी खरोखरी भगवत चरणात लीन झालेली असल्यामुळे तुझा अपराधही नष्ट झाला असून तो खरोखरच निर्दोष झाला आहे. तुझा अपराध काय झालेला आहे, कारण तू सद्गुरूचं वर्णन केलंय ना. आणि संतांचं वर्णन केल्यावर कधी कोणाकडनं अपराध होत नाही, कधी कोणाला दोष लागत नाही का नाही. कारण तुकाराम महाराज सांगतात संताची जपे का नाही, पापे जाती संताची या जपे. तुका म्हणे पापी जाती संताची या जपे. आणि मग असं तू संताचं वर्णन केलेलं आहे. मग गुरुस्तवने रतशी तेव्हा मूळ कथा विसरशी, प्रेमाची जाती अशी कळली आम्हाशी सर्वता. बघा म्हणजे गुरुच्या स्तुतीमध्ये तल्लीन झालं ना की जे मूळ कथाला माणसाला विसर पडतो का, कारण प्रेमाचं लक्षणच असं आहे म्हणजे. असे आरंभच कळून आले म्हणजे आम्हाला श्रोते बोलतोय बरं का ताई. श्रोते म्हणती आता विस्मये दाटला चित्ता, वेगी चालवावे ग्रंथा पूर्वकथा मुळेचे. एवढे बोलून श्रोते पुढे म्हणाले आमचे मन आश्चर्यचकित झाले आहे. तरी आता मूळ कथा पुढे काय आहे, काय मूळ कथा असणारी पुढे सांग आता आम्हाला. हे संत वचन मानोनी माथा, चरण वंदोनी तत्वता, सावधान व्हाव चित्ता पुढील कथा सांगेन. संत एकनाथ महाराज म्हणतात संत श्रोत्यांचे हे सांगणे शिरसामान्य करून व त्यांच्या चरणाला वंदन मी पुढील कथा सांगतो, तरी श्रोत्यांनी लक्ष देऊन ऐकावी. बघा एकनाथ महाराज काय म्हणतात, श्रोत्याला त्यांनी सगळं शिरसामान्य केलं त्यांचं, त्यांनी सांगितलं ना त्यांचं ते मान्य करून घेतलं श्रोत्यांचं आणि त्यांना वंदन केलं आणि पुढची कथा सांगायला त्यांनी सुरुवात केली. या परी तू अवधूत ये दोषी सांगे परमार्थू, संवादेनी मला परमादभूत मग निवांत राहिला. श्रीकृष्ण उद्धवाला म्हणाले अवधूताने यदूला, श्रीकृष्ण उद्धवाला म्हणतात अवधूताने यदूला 24 गुरूंची माहिती सांगून याप्रमाणे यदूला परमार्थ सांगितला आणि अवधूतांचे अद्भुत निरूपण सांगून ऐकून यदूचे चित्त शांत झाले व तो समाधानाने स्वस्थ बसला. कारण यदुराजांचे प्रश्न विचारले होते ना त्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर यदुराजाला मिळालं आणि म्हणून त्याचे काय झाले, सगळे चित्त स्थिर झालं, त्याचे सगळे चित्तामधले संकल्प विकल्प निघून गेले आणि त्यामुळे त्यालाही समाधान मिळायला लागले यदुराजाला सुद्धा. श्री भगवान वाच
युक्त्याक्त्वां संयतुं विप्रस्त मांत्रं गभीरदेः वंदितो अर्भितार्थो राज्ञां ययो प्रीतो यथागतम्. श्लोक क्रमांक 32. श्रीकृष्ण उद्धवाला म्हणाले, तो महाज्ञानी ब्राह्मण अर्थात दत्तात्रय याप्रमाणे यदूला ज्ञान देता झाला, तेव्हा राजाने त्याची कृपेसाठी प्रार्थना केले, त्यात वंदन केले. अकणी त्यानंतर तो अवधूत नित्य संतुष्ट असलेल्या मनाला इष्ट वाक्यन त्या मार्गाने निघून गेला. उद्धवाशे म्हणे श्रीकृष्ण, राय अशी सांगून ब्रह्मज्ञान झाले देखुनी समाधान, मग फसवून निघाला. मग आता त्या उद्धवाला श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात ना, काय सांगतात की यदुराजाला आपण जावे असे म्हणावे ना. राजाने त्याचे चरण धरले, मग प्रेमाने त्याची पूजा केली आणि त्याला प्रदक्षिणा घातल्या आणि तो पुन्हा त्याचा पाया पडला. उरले काहीतरी. श्रीकृष्ण उद्धवाला म्हणाले, उद्धवा यदुराजाचे समाधान झालेले पाहून अवधूत त्यांचा निरोप घेऊन जाण्यास उद्युक्त झाले. बघा आता यदुराजाचं काय झालं, शंका सगळ्या संपून गेल्या, सगळ्या शंका सगळ्या संधी निघून गेला, चित्त स्थिर झालं, वृत्ती त्याची तदाकार होऊन गेली आता. आणि हे अवधूतांच्या लक्षात आलं ना. आता अवधूत राजा काय म्हणले यदुराजाला, म्हणजे आता तुला जे तुझ्या शंका होत्या त्या सगळ्या गेल्या, तुझे जे प्रश्न होते तुझ्या प्रश्नाचे उत्तर दिले, तुला आत्मस्वरूपाची प्राप्ती झाली, आता मी माझ्या पुढच्या मार्गाला लागतो म्हणले. म्हणून राजा धावणी लागला चरणा, परमप्रेम करी पूजना, करून प्रदक्षिणा मागुता चरणा लागला. म्हणून असं अवधूत दत्तात्रय म्हणल्याबरोबर राजाने काय झालं, धावत धावत गेले आणि त्या अवधूत दत्तात्रांचे त्यांनी प्रेमाने त्यांचे काय केले, चरण धरले, त्यांची पूजा केली, त्यांना प्रदक्षिणा घातल्या आणि पुन्हा त्यांच्या पाया पडला. जाय यशे न बोलवे सर्वथा, राहे म्हणता दिशे सामिता, वियोग न सावे तत्वता, बोलू सर्वता खुमतेला, यदुराजाला आपण जावे असे म्हणवे ना. असं काय अवधूत दत्तांनी काय केलं, आता जातो म्हणले ना मी, पण यदुराजाला काय तुम्ही जा असं यदुराजाला काय म्हणून वाटा ना. कारण एवढं प्रेमाचं नुसतं म्हणजे जणू काही झालं काय, तिथं कल्पतरूच आलेला आहे का नाही, तिथं परिसर समोर पुढे असा असणारा, मग समाधान तेवढं सुख समाधान देणारा त्या अवधूत दत्तात्रय. आता ते जायचे म्हणल्यावर कसं हवा केलं बरं. आईने त्या एका ताईची समज लग्न झालेलं आहे, त्या ताईच्या आईची भेट झाली, मग त्या आईपासून त्या ताईला कसं लांब जावं वाटेल, किंवा आईला तरी कसं लांब जावं वाटेल बरं ताईपासून. ते पण का तसं, म्हणजे आईची आणि मुलीची भेट झाल्यानंतर तसं त्यांची वृत्ती होय, म्हणजे जशी त्यांची स्थिती होई ना तशी या दोघांची स्थिती झाली. आणि म्हणून ते यदुराजाला त्यांना जा असं म्हणवा ना, म्हणून राहा तुम्ही असं पण त्याला म्हणता येणार. म्हणून स्वामित्व दाखवण्यासारखी होईल, म्हणून जाण्यास अनुज्ञा द्यावी, तर वियोग सहन व्हाय ना. कारण नाही ना तुम्ही जाऊ नका तुम्ही थांबा असं जर म्हणलं तर काय होईल, म्हणजे हा मालक झाला आणि ते त्यांची दास झाली असं होईल ना. म्हणून तसं म्हणता येईना, जाई म्हणता येणार, राही म्हणता येत नाही, म्हणून त्यांची अनुज्ञा होईल. म्हणून आणि वियोग, आणि जर गेलं निघून तर त्यांचा वियोग सहन व्हायना. म्हणून त्यामुळे यदुराजाला काहीच बोलता येणार, म्हणून तो गप्पच बसला. काहीच बोल, तुम्ही जा म्हणला नाही, थांबा म्हणला नाही, किंवा जाऊ म्हणजे असं काहीच बोलला नाही. मग ते देखून अवस्था कृपा उपजली श्री दत्ता, हात ठेवून माता प्रसन्न उपजली. आता त्याची ती अवस्था पाहून दत्तात्रांच्या लक्षात आलं, त्याला काय जाऊ वाट, आपण इथून जावं असं त्याला काय वाटा ना. आणि तो काय आपल्याला जा म्हणणार नाही का, कारण तो शिष्य आहे ना, मग त्याचा त्यांनी शेवभाव घेतलेला आहे. म्हणजे दास ज्यांनी दासत्व स्वीकारलेलं आहे तो कसा आज्ञा देईन बरं. म्हणून त्याची स्थिती पाहून दत्तात्रयांच्या मनात दया उत्पन्न झाली आणि त्याच्या मस्तकावर त्याने हात ठेवला. आणि आता अवधूत म्हणाले परत परत दत्तात्रय बोलतात, येथून तुझं मज आता वियोग नाही सर्वता, ऐशे आश्वासुनी नृपनाथा होय निघता श्री दत्त. आणि आतापासून तुझा माझा केव्हाही वियोग होणार नाही सांगितलं. आता जरी मी इथून गेलो ना तरी तुझा माझा वियोग होणार नाही. का राजाला आश्वासन देऊन दत्तात्रय जाण्यास निघालाय. का बरं, का होणार नाही वियोग, कारण आता जे तत्व त्याला सांगितलेलं आहे ते तत्व कुठे नाही. मग ते तत्व सोडून दुसरं काय आहे का इथं, काहीच नाही. मग वियोग व्हायचा काय विषय येतोय का, होतच नाही. म्हणून जेणे सुखे होता आता आला, तिनेचे सुखे निगता झाला, राजा अतिप्रतीने वाला सुखी झाला निज बोधे. म्हणजे आनंदाच्या स्थितीमध्ये दत्तात्रय आले होते, त्याच आनंदाच्या स्थितीमध्ये ते स्वेच्छेने दूर गेले. इकडे यदुराजाला पण त्याच्या प्रेमाने शांत झाला आणि आत्मज्ञानामुळे सुखी झाला. काय झाला तो, सुखी झाला यदुराजा सुद्धा. म्हणून अवधूत वचः श्रुत्वम पूर्वेशा नस पूर्वजाः सर्वसंग विनरमुक्ता समचित्तो बभूव.
श्लोक क्रमांक ते श्रीकृष्ण म्हणाले, आमच्या पूर्वजांचाही पूर्वज असा जो यदुराजा अवधूताने केलेला उपदेश ऐकून सर्व सांगापासून तो मनाने सर्वथा मुक्त झाला आणि समचित्त झाला. म्हणजे दत्तात्रयाने केलेले गुरुपैकी कपोत, मासा, हरिण, कुमारी, हत्ती, साप, पतंग व टिटवी हे 8 गुरु त्यांच्या त्याज्य पदार्थाविषयी उपदेश करणारे ठरले. बघा, त्याज्य म्हणजे हे जे 8 गुरु आहेत ना, कुठले? कपोत, मासा, हरिण, कुमारी, हत्ती, साप आणि पतंग आणि टिटवी या 8 जणांकडून मी काय शिकलो? त्याग कसा करायचा ते शिकलो म्हणले. आणि मधमाशी, मध गोळा करणारा आणि पिंगला हे जे 3 जे गुरु आहेत ह्यांच्याकडनं काय घ्यायचं हे शिकलो मी. ग्राह्य व थोडे त्याज्य म्हणजे काय, थोडंसं घ्यायचं आणि थोडं त्याग करायचं हे शिकलो मी. आणि पृथ्वी, सागर, पर्वत, अग्नी इत्यादी जे उरलेले गुरु आहेत यांच्याकडनं मी सद्गुण संपादन करून घेतले. बघा, सद्गुण म्हणजे चांगला गुण त्यांच्यामधला घेतला, ज्ञान देणारे, आणि ते ज्ञान देणारे ठरले. ते गुण कसे ठरले? ज्ञान देणारे ठरले. म्हणून 7व्या अध्यायात 8 गुरु, 8व्या अध्यायात 9 गुरु आणि 9व्या अध्यायात 8 गुरु असं मिळून एकूण 25 गुरु सांगितले. किती गुरु सांगितले दत्तात्रयांनी? 25 गुरु सांगितले. म्हणून पाहुणे उद्धवा उजू बोलता झाला अदोक्षजू म्हणे आमुचे पूर्वजांचा पूर्वजो राजदो जो यदुवीरू. उद्धवाचे सरळ लक्ष आहे पाहून श्रीकृष्ण म्हणाला, यदुराजा हा आमचा पूर्वजांचाही पूर्वज होता म्हणून तो सर्व राजामध्ये मुख्य होता. म्हणशी मी त्याचे नाव तो सांगतोशी अपूर्व परिचयाचे नामे आम्ही सर्व वीर यादव म्हणवितो. बघा, आता श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात, काय म्हणतात की तू म्हणशील की मला त्याचे नाव ठाऊक नाही, तू एक काहीतरी अपूर्व सांगत आहेस म्हणले. कसं मला माहित नाही, आता मी पण तुझ्याच कुळातला आहे, मग मला कसं माहित नाही असं तू म्हणशील. भगवान म्हणतात, पण तसे नाही म्हणले. आम्ही सर्व वीर यदू या नावावरून स्वतःला यादव म्हणतो. बघा, आम्ही जे यादव आहेत ना, यदूच्या नावामुळेच आम्हाला यादव नाव पडलेलं आहे आमच्या परंपरेला, कुळाला. म्हणून हरिक म्हणे नंदनंदू तो आमोचा पूर्वज यदू ब्रह्मज्ञानाचा संवादो दत्तात्रयाशी पै केला. मग तो नंदकुमार श्रीकृष्णानंदाने पुढे सांगू लागला, ते आमच्या पूर्वज यदूने दत्तात्रयांशी ब्रह्मज्ञानाविषयी संवाद केला. बघा, म्हणजे अशा असताना दत्त महाराज आहेत ना, या दत्तात्रयांनी आमचं जे पूर्वज येतं यदुराजा त्यांच्याबरोबर संवाद केला होता. मग श्री दत्तात्रयांच्या वचनार्था विश्वासूने झाला घेता त्याने सर्व संघ विनर्मुक्तता आली हाता यदूच्या व त्याच्या वचनावर विश्वास ठेवून त्यातील गूढ अर्थ जाणून घेऊन तो सर्व संघापासून मुक्त झाला. कोण? यदुराजा. दत्तात्रयाने उपदेश केला ना, त्या उपदेशामुळे सगळ्या संघ म्हणजे काय? ज्यांनी संघ धरली होती ना उपाधीची लिहायची, जेवढी काय संघ धरली, मी आमका, मी तमका, मी फलाना, का नाही, हे सगळ्यापासून तो मुक्त झाला. जो संघ सांगून दूर गेला त्याने संघ त्यागोची केला, संगी असून स्नेह सांगेला संघयुक्त झाला तो जाण. म्हणून हे संघ सोडून दूर जातो व तो सर्व संघ त्याग करतो असे समजावे. म्हणजे काय होतो? जो आधी आता संघ सोडून देतो ना त्याने सगळ्या संघाचा त्याग केला असं समजायचं. असे भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात. आकाश सर्व पदार्थाशी मिळाली असे सर्व देशी परी नातळ्याची सर्व संघाशी संघमुक्तता त्याशी बोली जे आणि प्रपंचाच्या संघात असूनही जे आसक्ती ठेवीत नाही तो खरोखर संघमुक्त झाला असे म्हणावे. आकाश सर्व व्याप्त आहे पण कोणत्याही वस्तूचा त्याला लेप होत नाही अशा अवस्थेला निसंगता म्हणावे. बघा, निसंग म्हणजे कसं निसंग झालं म्हणले? प्रपंच संघात असूनही, म्हणजे आता प्रपंच संघामध्ये आहे, प्रपंच करतोय, कर्म करतोय का नाही, भोगय भोगता सगळं करून पण कसं आहे? असंग आहे, निसंग आहे, त्यांच्यापासून काय अलिप्त आहे, त्याच्यापासून संघ मुक्त आहे. आणि म्हणले हे कशाने? जसं म्हणले आकाश आहे, आकाश प्रत्येक वस्तूपाशी आकाश आहे का नाही? मग ती वस्तू आकाश त्या वस्तूशी लिप्त झालाय का? नाही. तसं म्हणजे हा काय झालेला आहे? निर्लिप्त झालेला आहे, निसंग झालेला आहे. याहून विशेष संघ मुक्तता आली यदूचे या हाता ते सांगेन कथा परिस्तत्वता उद्धवा. म्हणून याहीपेक्षा विशेष संघ मुक्ती यदूला प्राप्त झाली होते हेही सांगतो म्हणले. असे उद्धव तत्वता एक म्हणले. बघा काय सांगतात श्रीकृष्ण भगवान उद्धवाला, यापेक्षा म्हणले विशेष संघ मुक्ती यदूला प्राप्त झाली होती. आणि ती कशी झाली होती ते सांगतो म्हणले. ऐक. दत्तात्रय बोध तत्वता सर्व संघ माझी आसता न देखी संघाची कथा वार्ता विशेष मुक्तता या नाव. म्हणून दत्तात्रयाने दिलेल्या बोधामुळे यदू भोवती सर्व वस्तू असताना त्या भोवतीच्या सर्व वस्तूचे त्याला भानच नव्हते. कारण आता दत्तात्रय उपदेश दिला होता ना, आणि उपदेश दिल्यामुळे आता ते जो उपदेश आहे, जो बोध आहे, तो बोध सोडून दुसरं काहीच नाही. बघा, आत्मवस्तू सोडून दे ना, त्या जगात दुसरं काहीच नाही. म्हणून ते यदूच्या राजाजवळ सगळे भोगाच्या वस्तू होत्या जवळ, पण तरी त्या वस्तू आपल्या जवळ आहे त्याचं त्याला भान नव्हतं.
ह्यालाच विशेष संघमुक्ती म्हणायचं. ह्यालाच काय म्हणायचं? संघमुक्ती म्हणायचं. मज पूर्वी द्वैत संघ होता, तो जाऊन संघ झालो आता, या दोन्ही समूळे मिथ्या वार्ता, विनरमुक्तता पावलो. मला पूर्वी द्वैत संघ होता म्हणजे काय? मी देह आता म्हणजे मी देह म्हणून होतो, देहाच्या संबंधीने माझा सगळा वेगळा परिवार होता, हेही निघून गेलं. आणि आता मी निसंग झालो आहे म्हणजे आता मी दोन्ही गोष्टी भ्रामक आहे बघा. म्हणजे मी आधी ध्येय होतो, देहाच्या संबंधीने माझा परिवार होता, हे निघून गेलं. आणि आता मी निसंग झालो, हे पण निघून गेलं. काय शिल्लक नाही राहिलं. कारण निसंग म्हणलं, निसंग झालं म्हणजे काय झालं? त्यांनी त्या गोष्टी सोडून दिल्या. आता त्या गोष्टी गेल्या म्हणजे निसंगपणा पण निघून गेला का नाही? तो तरी राहिला का म्हणायला? आणि जर म्हणत असेल तर तो भेद आहे. मग ते फक्त बोलणंच राहिलं, वस्तुता ती तशी गोष्टी नाही असं होईल. म्हणून ती दोन्ही शिल्लक राहिले नाही. ह्या दोन गोष्टी भ्रामक आहेत. म्हणून मी तर मुळातच कसं आहे? मुक्त आहे. मी कसं आहे? मुळात पहिल्यापासूनच मुक्त आहे. आणि फक्त मी आधी मुक्तच होतो, पण भ्रांतीमुळे मी मला वेगळा समजायला लागलो होतो, बांधलेला समजायला लागलो होतो. पण सद्गुरूच्या कृपेने मी काय झालो आता? त्याच्यापासून वेगळा झालो. ती भ्रांती निघून गेली माझी, असं यदुराजा म्हणतोय. दोवर सापू नाही झाला, परी सापूपणाचा आळा आला, तो ही दोरी नाहीसा केला, भ्रांती कल्पिला निज भ्रमू. दोरी कधीच सर्प नसते, पण तिच्यावर सर्पाचा भास होतो, आरोप होतो. दोरीच्या प्रचितीने गेला सर्प मिथ्या ठरतो. दोरी कधी सर्प झालेला नसतो, पण तिच्यावर सर्पाचा भास होतो का नाही आपल्याला? म्हणजे आता पूर्ण उजेड नाही, म्हणजे पूर्ण प्रकाश नाही, पूर्ण अंधार पण नाही, अशा जी मधली स्थिती आहे, त्या मधल्या स्थिती आपण रस्त्याने जात असताना जर एखादा दोर पडलेला असला, म्हणजे दिसत नाही ना क्लिअर आपल्याला, पण काहीतरी आहे मात्र दिसतंय. मग ती दुरी न दिसता आपल्याला सर्प दिसतोय. मग सर्प कशामुळे दिसायला लागला? आपल्या ठिकाणी भ्रम झाला आहे दुरी, पण अंधुक प्रकाशामुळे काय झाला? त्याचं ज्ञान आपल्याला परिपूर्ण ज्ञान झालं नाही, म्हणून ते आपण दुरीला सर्प दिसायला लागला आपल्याला. अगदी त्याप्रमाणे म्हणले हे ब्रह्मस्वरूपच, पण त्याचं पूर्णपणे ज्ञान नसल्यामुळे आपल्याला भ्रांतीने आपण ह्याला जगत म्हणायला लागलो. दुरी त्याच्या स्वरूपातच असते. दुरीमध्ये बदल आहे का? काहीच नाही. पण मला मात्र साप वाटला, पण तो दुरीच आहे अशा विचाराने सापाची जाणून भ्रांत माणसाच्या मनात राहते, आणि तोच मिथ्य असलेली द्वैत जाऊन राजा स्वरूपामध्ये स्थिर झाला. जी दुरी होती ना, म्हणजे जगत, आता ही जगत रूपाने जी जगत आहे ना, ही त्याचा भ्रम निघून गेला, आणि आता जगत नसून हे सगळं ब्रह्म आहे, हे सगळं आत्मस्वरूप आहे, अशा ठिकाणी त्याला बोध झाला. म्हणून त्याच्या ठिकाणी आता द्वैत राहिलेलं नाही. समसाम्य समान बुद्धी, जे बोली जे निज समाधी, ते समाधी पावनी त्रिशुद्धी, राजा निजपदी पावला. एके भावाने बुद्धीला साम्य येणे, ह्यालाच आत्मसमाधी असे म्हणतात बघा. एकेपणी बुद्धीला काय म्हणणं? साम्य येणं म्हणजे स्थिरता येणं. त्या बुद्धीच्या ठिकाणी काय म्हणणं? स्थिरता येणं. त्याला म्हणतात समाधी. समाधी म्हणजे समाधानी, समाधीची परिपूर्ण अवस्था म्हणजे समाधानी. ते समाधी प्राप्त होऊन तो राजा आता ब्रह्मस्वरूप झाला, त्याला ती समाधी प्राप्त झाली. समाधी म्हणजे काय? नुसतं असं मड्यावाने पडून राहणं नाही. समाधी म्हणजे त्याच्या चित्ताला काय समत्व आलेलं आहे. त्याच्या चित्ता ठिकाणी त्याचं चित्त स्थिर झालं. आता त्याच्या चित्तात ते संकल्प विकल्प सगळे निघून गेले, आता वृत्ती तडागर होऊन गेली, त्याला म्हणत समाधी. कृष्ण म्हणे उद्धवाशी, तो जन्मोनी ऐशी या वंशी, जरी ब्रह्मज्ञान न साधीशी, तरी गुन्हे पूर्वशील. म्हणून कृष्ण उद्धवाला पुढे म्हणाले, अरे असे या ब्रह्मज्ञानी राजाच्या वंशात धर्म घेऊन जर तू ब्रह्मप्राप्ती करून घेतली नाही, तर पूर्वांच्या नावाला कमीपणा येईल. बघा, असा असताना जो राजा ज्याने ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करून घेतली दत्तात्रयांच्या कृपेने, आणि जर मग त्याच्या कुळामध्ये जर तुझ्याला मला आला, आणि तू जर ती नाही करून घेतलं तर काय होईल म्हणले? तुझ्या कुळाला कमीपणा होईल म्हणले. घेतली पाहिजे का नाही? ते घेतली पाहिजे. आपण तरी काय केलं पाहिजे ना? आता ती करून घेतलीच पाहिजे ना. म्हणून या परी ऋषिकेशी, तिरस्कारोनी उद्धवाशी, झोंबवया द्वैताशी, फुट बुद्धीशी देतुशे. म्हणून याप्रमाणे उद्धवाला थोडेसे तिरस्काराने बोलून कृष्णाने त्याला अद्वैत प्राप्ती होण्यासाठी बुद्धीला उजाळा दिला. कसं असतं माहितीये का? थोडस कधी कधी साधूला किंवा सद्गुरूला थोडस कठोर व्हावं लागत शिष्यासाठी. ते शिष्य ऐकत नाही ना, मग थोडं कठोर झाल्याशिवाय. तसं थोडं बघून कठोर झाले, आणि काय केले? थोडीशी तिरस्काराने बोलून त्यांना बोलले. का? कारण त्या उद्धवाला काय झालं पाहिजे? बोध झाला पाहिजे. त्याच्या बुद्धीमध्ये सगळ्या शंका निघून गेल्या पाहिजे. म्हणून आधीच विखारू काळी आना, त्याच्याही पुसरगडल्या जाना, मग झोंबिनल्या सत्राना, नावरे कोणा सर्वता. आधीच विषारी काळा सापे, आणि त्याच्या शेपटीवर कोणाचा तरी पाय पडावा, म्हणजे तो वेगाने दश करायला धावतो आणि कोणालाही आवरत नाही. तसं म्हणले, आधीच अनुताप उद्धवाशी, वरी तिरस्काराला ऋषिकेशी, तो गिळवया चित्त ब्रह्माशी, निजमानशी खवळला. त्याप्रमाणे त्या उद्धवाला आधीच काय झालेला? पश्चाताप झालेला आहे, त्याला अनुताप आहे. आणि त्याच्यातच श्रीकृष्णाने त्याला तिरस्कार केला. तेव्हा उद्धव जणू काय ब्रह्माला गिळण्यासाठीच महाराज खवळला. मग आणखी खरंच की
आपल्याला आत्मबोध व्हायलाच पाहिजे, आता आपला काय उपयोग आहे असं त्याला पण वाक्याला लागलं कोणाला, उद्धवाला सुद्धा. पुढील अध्यायी निरूपण कृष्ण उद्धव संवाद जाण सांगितले गुरु शिष्य लक्षण श्रोती विजक्षण परिसतू म्हणून जनार्दन रूपी एकनाथ महाराज म्हणतात. पुढील अध्यायामध्ये श्रीकृष्ण उद्धवला गुरु शिष्याचे लक्षण सांगेल ते चतुर्श्रोत्यांनी ऐकावे. एका जनार्दन म्हणे आगत कृष्णमुखीचे बोलणे ते मी जरी निरूपण देणे परी ते गोडपणे निववितो. कृष्णमुखातील वचन फार गुड आहे त्यावर परिपूर्ण निरूपण मी आता मला जरी करता येत नाही तरी त्याच्या माधुर्याने अंतकरण मात्र तृप्त होते. एकनाथ महाराज काय म्हणतात की कसं आहे म्हणले कृष्ण मुखातील जायला वचन येत नाही, शब्द येत नाही, ते कसं आहे फार गोड आहेत म्हणले. आता त्याला काय सांगायचे पूर्णपणे मी सांगू शकत नाही म्हणले, पण त्यातला गोडवा मात्र मी चाकू शकतोय म्हणले आणि तुम्हाला आणून देऊ शकतो म्हणले तो गोडवा. म्हणून साखरेचा बोळू केला परी कडूपणा नाही आला तैसा ग्रंथ प्राकृतच भाषा झाला असे संचल स्वानंदे. म्हणजे साखरेचं कारलं तयार केलं पण ते काय कडू होतं का? साखरेचं कारलं केलंय मुळात साखरची सगळी पण त्याला नाव कारलं झालं, मग ते कडू होईल का? नाही होणार. तसं म्हणले मूळ ग्रंथ हा संस्कृत मधला आहे पण जर मी प्राकृत केला जरी भाषा बदलली असली तरी त्यात आत्मानंद मात्र तसं तसंच भरलेला आहे ना, तो मग त्यात कुठे बिघाड झालेला नाही. म्हणून आत्मानंदाचा जो गोडवा आहे तो तसाच आहे. म्हणून जरी सोन्याची पेंडुके केले परी ते दगडा मोला नाही आले तैसे भागवत प्राकृत झाले परी नाही चुकले निज ज्ञाना. सोन्याचा वेडा वाकडा गोळा बनवला तरी त्याची किंमत दगडी मातीसारखीच होत नाही का? म्हणून मुक्त फळा लागी सागरी बुड्या देती नाना परी ते सापडल्या घरीच्या विहिरी जो विहिरी तो मूर्खो. मोती काढण्यासाठी पाणबुडे समुद्रात खोल बुड्या मारतात पण तोच मोती जर घराच्या विहिरी सहज सापडले तर त्याची किंमत कमी होत नाही का? होती कमी कमी सांगा बरं. शेवटी मोतीच आहे ना, समुद्र सापडला किंवा विहिरी सापडला काय. तैसे संस्कृत व्याख्यान आटी अति कष्ट परमार्थी भेटी ते जोडल्या मराठीसाठी उपेक्षा दृष्टी न करावी. तसेच मोठ्या परिश्रमाने संस्कृत समजून घेऊन तो परमार्थाचा लाभ होतो. तो मराठीत मिळाला तर त्याची उपेक्षा का करू नये म्हणले? उपेक्षा करू नये का करू नये? उपेक्षा करू नये म्हणले. जे संस्कृत मध्ये आनंद मिळतो संस्कृत मध्ये तेच ज्ञान होतं, मग ते जर मराठी भाषेत मध्ये मिळत असेल तर काय त्याची उपेक्षा करायची आपण? ते पत्रात पाडून घेतलंच पाहिजे ना. शेवटी गोडी सारखीच आहे ना, संस्कृत मध्ये काय किंवा मराठीमध्ये काय. गोडीमध्ये बदल आहे का? बोधतत्वामध्ये बदल आहे का? बोधामध्ये बदल आहे का? ज्ञानामध्ये फरक आहे? काहीच नाही. म्हणून आपल्याला जे शब्दामध्ये समजणं ते समजून घ्यायचा प्रयत्न करावा ना. महत्वाचं म्हणजे फक्त आपल्याला समजून कसं, आपला भ्रम कसा निघून जाईल ते महत्वाचं आहे. मग कोणत्या भाषेतून समजून घेतोय आणि कोणा ऐकतोय त्याला महत्व नाही, आपला भ्रम गेला पाहिजे, आपला भेद गेला पाहिजे निघून, हे महत्वाचं आहे. म्हणून धनवंतू रत्ना पारखी पुरा त्याने धुळे माझे देखीला हिरा गाठी बांधून आणि घरा पारखी खरा निजण्याने. एका व्यापाऱ्याला मातीत पडलेला एक हिरा सापडला, त्याने तो तत्काळ पदरात बांधून घरी आणला कारण तो व्यापारी खरा रत्नापारखीच होता. का बरं? तो रत्नपारखी होता ना, त्याला कळलं खरा खुरा हिरा आहे, तो घेऊन आला घरी. मग तसं हा जरी ग्रंथ आहे काय सांगते ते तैशे न्याते उद्वजन ग्रंथो मराठी देखून उपेक्षणा करिता करवा यत्न पारखोणी चित्रत्न साधवाया. बघा त्याप्रमाणे जे तज्ञ येतं जे विद्वान येते ते मात्र हा मराठी जो ग्रंथ आहे म्हणून त्याची उपेक्षा कधी करणार नाही का? कारण ते ज्ञान येतं. म्हणून भम्यरूपी रत्न त्यात आहे त्याची पारख करावी. म्हणून शुद्र दृष्टी पाहणे पाहता बोलू लागले व्यासाचे ग्रंथा हे तरी मराठी कविता सांगून कुशलता पावी. म्हणून दोष दृष्टीने पाहायचे ठरवले तर व्यासांच्या ग्रंथाला सदोष म्हणता येईल, तर हे मराठी काव्यच आहे म्हणून कुस्तीत बुद्धीने ठेवता ग्रंथ पावा. ज्याशी सुखाची आवडी तो प्राकृतिक गाडीचा खोडी घेतील ज्ञान गर्भाची गोडी अवस्था गाडी परमार्थी. म्हणून ज्याला आत्मज्ञानाची आवड असते तो भाषेतील दोष काढीत बसत नाही, तो त्यातील गुण ज्ञानाची गोडी ग्रहण करतो. म्हणून जे साचार परमार्थी ते अधिकारी हे ग्रंथी ज्यांची भागवती भक्ती ते पावती निज सुख. म्हणून त्याची परमार्थ श्रद्धा असते आणि जे खरे परमार्थी आहेत ते या ग्रंथाचे अधिकारी आहेत म्हणून या ग्रंथावर प्रेम करतील त्यांना आत्मसुख मिळेल. बघा जे खरे परमार्थी आहेत ना त्यांनाच हा ग्रंथ आवडेल आणि तेच खऱ्या ग्रंथाचे अधिकारी आहेत आणि तेच या ग्रंथावरती प्रेम करतील आणि त्यांनाच खरे आत्मसुख मिळेल. शेवटी अधिकारी सांगितलं बरं का, या ग्रंथात सुद्धा अधिकारी सांगितलं त्यांनी. म्हणजे अशी भागवती नाही भक्ती कोरडे व्यतपोती मिरविते तेही जरी निंदा न करते तरी पुढे पावती भक्ती ते. म्हणून ज्याची भागवत ग्रंथावर असत भक्ती नसते विद्वातेचाच नसता गर्व पाहतात त्यांनाही जर या ग्रंथाची अवहेलना केली नाही तर त्यांच्या मनात पुढे भक्ती उत्पन्न होणार नाही. म्हणून निंदावशे ज्याचे चित्ता त्या सगती नाही सर्वता निंदा सकळ पापांचे माता दोषित परता असेना.
निंदकाला मात्र उच्च गती कधीच मिळत नाही. सर्व पापामध्ये निंद हे श्रेष्ठ पाप आहे. निंदेसारखा अन्य दोष नाही. म्हणून निंदकाचे नाव घेता दोष वाचेशी होय लागता. तेशी द्यावया प्रायश्चित्ता राम राम सर्वथा म्हणावे. निंदकाचे नाव उच्चारले तरी वाचा दूषित होते. त्यासाठी प्रायश्चित्त म्हणून निरंतर राम राम म्हणावे. म्हणून निंदे माझी देखील स्वार्था. निंदक प्रवर्तले फक्त हिता. बुडून या फुले स्वार्था परदोष सर्वता शाळिले. म्हणून निंदेतूनही निंदक भक्ताचेच हित साधत असते. म्हणून निंदकाच्या हातून त्याचे स्वतःचे अनहित घडते, पण दुसऱ्याचे दोष दिसतात व ते दूर करण्याची त्या माणसाला संधी मिळत असते. बघा, म्हणून सांगून या गुणदोष श्रोता व्हावे सावकाश. जेथे वक्ता ऋषिकेश अतिसुरस ते ज्ञान. म्हणून श्रोत्यांनी काय करावा, गुणदोष टाकून द्यावा. गुणदोषाकडे न बघता समचित्त राहावे. आणि जिथे साक्षात श्रीकृष्ण बोलत आहे तेथे ज्ञानाला रसळपणा येणारच ना, गोडवा येणार त्या ज्ञानाला. कारण स्वतः भगवंत त्यांच्या मुखाने सांगतात. म्हणून कृष्ण उद्धवाचे ज्ञान तत्काळ नैऋषी अज्ञान. एक अविनवी जनार्दन सावधान परेसा. श्रीकृष्णाचे उद्धवाला सांगितले ज्ञान आज्ञात तत्काळ निराश करते. म्हणून जनार्दनाचा शिष्य एकनाथ विनंती करीत आहे की सावधपणाने ऐका. सार्थ श्री एकनाथी भागवत महापुराण एकदश स्कंदे श्रीकृष्ण उद्धव संवाद कार्किका या नवमाध्याय समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. कुंडलिका वरदरी विठ्ठल श्री ज्ञान